नमस्कार, मैं हूं संजय सिंह और आप देख रहे हैं तेज भारत नेटवर्क, जहां हम लाते हैं खबरें सबसे पहले सबसे तक। चलिए बढ़ते हैं आज की कुछ खास खबरों। युवा सेना नेता आदित्य ठाकरे ने दहिसर प्रवास क्रमांक 7 में शिवसेना के उम्मीदवार सौरभ घोसालकर के समर्थन में जोरदार प्रचार किया है। आदित्य ठाकरे ने कहा कि शाखाओं में लगातार दौरे हो रहे हैं और कार्यकर्ता पूरी तरह सक्रिय है। उन्होंने कहा कि चुनाव अब अंतिम चरण में है और घर पर जाकर संपर्क करना बेहद जरूरी। ठाकरे ने पिछले 4 वर्षों में मुंबई की हालत का जिक्र करते हुए आरोप लगाया है कि महापालिका प्रशासक और सत्ताधारी विधायक शहर का विकास रोकने में असफल रहे। उन्होंने सड़क, पानी, कचरा और फुटपाथ की खराब स्थिति का उदाहरण दिया। ठाकरे ने कहा कि पालक मंत्रियों के बीच आपसी झगड़े और भ्रष्टाचार ने शहर को नुकसान पहुंचाया है। उन्होंने बीएमसी की संपत्ति और कर्मचारियों की सुरक्षा पर जोर देते हुए कहा कि चुनाव जीतने के बाद इन्हें बिल्डरों के हाथों से वापस लिया जाएगा। आदित्य ठाकरे ने भाजपा पर आरोप लगाते हुए कहा कि पिछले 10 वर्षों में शहर की जमीन और संपत्ति बड़े हितधारकों के हाथ चली गई। ठाकरे ने मुंबईकरों से अपील की है कि वे मताधिकार का इस्तेमाल करें और अपनी जमीन, घर और पहचान बनाने के लिए एकजुट हों। टाइम पास के लिए मुंबई आने का आओ, देखो प्रगति कैसे हमारे बीएमसी ने हमारे समय पे की, या खुद के चेन्नई में देखो कैसे डीएमके भी प्रगति कर रहे हैं। स्टालिन जी ने कैसे महापौर बनते वक्त काम किया था। ये जो अन्नमलाई टाइम पास कर रहे हैं ना, वो सिर्फ पब्लिसिटी के लिए कर रहे हैं और महाराष्ट्र में विभाजन लाने के लिए काम कर रहे हैं। अन्नमलाई हो या भाजपा हो, इनकी संकोचित सोच है विभाजन करो और जीतो, ये यहाँ जीतेगी नहीं। तो ओवैसी बार-बार बोल रहे हैं सरकार से विवाद वाली महिला प्रधानमंत्री बनेगी, उस पर क्या कहना है? क्या आकुट में आपने देखा होगा, ओवैसी या फिर एमआईएम, ये भाजपा की बी टीम है। हर जगह जहाँ लगता है उन्हें कि भाजपा हारने वाली है, तो एमआईएम और बीजेपी एक दूसरे के खिलाफ बात करते हैं सेटिंग से और फिर अपने अपने वोट्स पोलराइज करते। या शाखेला भेट देत असताना सकाळपासून अनेक वेगवेगळ्या शाखेमध्ये चाललेलो आहे। दुपारी उन्हात असेल, सकाळी लवकर असेल, सगळीकडे असाच उत्साह पाहतो आणि संध्याकाळपर्यंत अगदी 11 वाजेपर्यंत जिथे शाखा भेटी होत आहेत, प्रत्येक ठिकाणी मुंबई प्रेमी आणि मुंबईकर हे रस्त्यावर आलेले आहेत। खरं तसं पाहायला गेलं तर गेले 5-6 दिवस लोकांना वाटत होतं की निवडणुका आहेत नाही आहेत, वातावरण तापतंय का नाही तापत आहे। अनेक पत्रकार पण विचारत होते की मुंबईमधून निवडणुकीसारखं वाटत नाहीये, आणि मी त्यांना हेच सांगत होतो की पाहायचं असेल कुठे वातावरण आहे तर तुम्ही शाखेत या आणि पहा आमच्या शाखा भेटी जसे चाललेल्या आहेत। कार्यकर्ते आहेत, होणारे नगरसेवक तर आहेतच आहेत, नागरिक देखील येत आहेत। आणि एकंदर जर आपण पाहिलं तर आता ही निवडणूक एका वेगळ्या टप्प्यात आलेली आहे। मला वाटतं 24 तासांहून कमी आता राहिलेले निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी। आणि तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही अर्थात आता मला माहित नाही उद्या तुमचा प्रचार कसा आहे, पण घरोघरी जाणं गरजेचं आहे। जास्तीत जास्त आपल्या कार्यकर्त्यांना सांगतोय, कारण ही निवडणूक, ही मुंबईची निवडणूक आपण पाहिली कालच्या सभेनंतर जी रंगायला लागलेली आहे। पण ही निवडणूक रंगते कशाला, तर प्रत्येक जो मुंबई प्रेमी व्यक्ती आहे त्याला कळतंय की आपली मुंबई ही आपल्या हातातून खेचली जात आहे। गेली 4 वर्ष मुंबई महानगरपालिका जी प्रशासकाच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालय चालवत होतं, आपण एकंदर हा घोळ पाहिलाच असेल संपूर्ण मुंबईमध्ये। रस्त्याचा पहिला घोटाळा 2023 साली झाला होता, 6080 कोटीचा घोटाळा। हा मी त्याच्यावर वाचा फोडल्यानंतर लगेच 6 तासामध्ये 6080 वरनं 5000 वर आला। जरा थांबा ना, काय 5000 वर आला। बरं, दुसरं म्हणजे तसंच पुढच्या वर्षी 24चा घोटाळा, तसाच ब्युटिफिकेशनचा घोटाळा 750 कोटी अशीच उधळपट्टी झाली होती। कचरा कुंडीचा घोटाळा असेल, कुठचाही तुम्ही घोटाळा गेल्या 2 वर्षामध्ये कुठेही उत्तर नाही। बरं, घोसाळकरजी तुम्हाला हे माहिती आहे, काल परवाकडे पेपरमध्ये आलं होतं, इंडियन एक्सप्रेस 31 तारखेला पेपरमध्ये आलं होतं की जे काही फंड हा सरकारने वितरित केलेले आहेत किंवा हा फंड जो साधारणपणे लोकप्रतिनिधींसाठी असतो, महापालिकेचा 99% फंड हा त्यांनी त्यांच्या सत्ताधारी आमदारांना दिलेला होता। काही असेही लोक होते जे अजूनही लोकप्रतिनिधी म्हणून कधी आले नाहीत, आता तर तिकीट पण नसतील मिळाली, पण त्यांच्या नावावर तो फंड वापरला गेला, 99% फंड। आणि हा फंड जर लोकांमध्ये आला असता तर आपल्याला कामं ही दिसली असती। हाच फंड जर आपल्या रस्त्यांवर आला असता तर चांगले रस्ते मिळाले असते। जे पाणी आपण पाहतोय, कुठे प्रेशर चढत नाहीये, कुठे काय चावी बंद पडली आहे, कुठे नवीन पाणी तुंबतंय, कुठे कचऱ्याचा ढिगारा पडलेला आहे, कुठे फुटपाथ तुटलेला आहे। हे जे 4 वर्षात दिसते आपल्याला, हे मुंबईत कधी असं चित्र नव्हतं असं हे दिसायला लागलेलं। बरं, दिसते तर दिसते, पण जायचं कोणाकडे?
पालकमंत्र्यांची एकमेकांची भांडणं चालू आहेत की ही जागा माझी की ती जागा तुझी, मंत्री कुठे आहेत कोणालाच माहित नाही. आज ह्या शासनामध्ये एक तरी मुंबई प्रेमी तुम्हाला मंत्री दिसतोय का? आपल्या कोविडच्या काळात असेल किंवा आपल्या सरकारच्या काळात असेल, उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मुंबई प्रेमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जसे होते तसे ह्या सरकारमध्ये मला एक तरी मुंबईसाठी चांगले निर्णय झालेला दाखवा. काल पण मी आपल्याला आपण जी कामं केली आहेत शिवतीर्थावरनं सांगितलीच, मी तर कोस्टल रोडचं दाखवलंच, फोटोज दाखवला. कारण जे मुख्यमंत्री सातत्याने खोटं बोलत आहेत आणि खरं मला ते सुसंस्कृत वगैरे वाटायचे, पण एवढं खोटं बोलतील हा अंदाज नव्हता. पण मुख्यमंत्री स्वतः खोटं बोलतायत, फोटोनेच मी एक्सपोज केलं की दाखवा इथे मुख्यमंत्री दिसतात का कुठे. ते सगळे फोटोज, आपण केलेली कामं, 25 वर्षाचा पूर्ण आपला कार्यअहवाल आणि ह्यांचं 4 वर्षात त्यांनी लावलेली वाट, हे सगळं एक्सपोज केल्यानंतर पुढे जे काही करायचं आहे त्या गोष्टी देखील मी सांगितलेल्या आहेत. सुरुवातच करायची झाली तर अर्थात एक शासकीय कर्मचाऱ्यांसाठी, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी, बीएसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी ज्या ज्या बीएमसीच्या एस्टेट प्रॉपर्टी आहेत त्या आपल्याला पुन्हा एकदा त्या बिल्डरांच्या हातातून घेऊन, कारण आता काय गेल्या 2 वर्षात मुख्यमंत्री महोदय त्यांच्या आवडत्या एका बिल्डरच्या घशात घालतात, पण ते काढून आहेत 4000 प्रॉपर्टीज आहेत, सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्या तिथे इमारती बांधून परवडणारी घरं आपल्या ह्या महानगरपालिका किंवा शासकीय कर्मचाऱ्यांना होते. इथेच मला आठवतं पेट पार्कच्या उद्घाटनासाठी आलेलो आयसी कॉलनीमध्ये, आणि तसंच पेट पार्क त्यावेळी मी सांगितलं होतं की असं पेट पार्क मला संपूर्ण मुंबईत बनवायचं. अनेक ठिकाणी मी केलं होतं, ती आठवण अजूनही मला आहे. लायब्ररी आहे, पेट पार्क आहे, तेव्हा आपलेच घोसाळकर कुटुंबच पुढे होतं. आणि विनोदजी असंच ते पेट पार्क आपण आता प्रत्येक वॉर्डात बनवणार आहोत. पेट पार्क आहे, पेट क्लिनिक आहे, स्टे शेल्टर्स आहेत. पण हे सगळं होत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याच्यासाठी तुम्ही परत आंदोलन केलं होतं, पोत्ती साहेब तुम्ही होता, की जे आता हॉस्पिटल आपण पाहतोय मुंबईमध्ये, आपली एकमेव मुंबई असेल आणि मुंबई महानगरपालिका असेल, स्वतःची 4 वैद्यकीय महाविद्यालय. पण आता गेल्या 4 वर्षामध्ये जेव्हा आपलं शासन नव्हतं महानगरपालिकेमध्ये, भाजपने प्रशासक बसवले होते, प्रयत्न हाच चालू. मग शताब्दी असेल, एमटी अगरवाल असेल, राजावाडी असेल, हे सगळंच भगवती, एमटी अगरवाल, राजावाडी आणि 2 शताब्दी हे 5 हॉस्पिटलांना प्रायव्हेटाईज करायचे. आपण शब्द दिलेला आहे की हे प्रायव्हेटाईज होऊ द्यायचं नाही, कारण प्रायव्हेटाईज झालं तर किमती वाढणार. पण प्रायव्हेटाईज न होऊ देता आपल्याला ही 5 हॉस्पिटल आता मेडिकल कॉलेज करायची आहेत. चांगले आपण हॉस्पिटल्स बरोबर प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप करू शकतो, त्याला काही आपल्याला त्रास नाहीये. पण आपण जशी सेवा मुंबईकरांना देतो, ज्या परवडणाऱ्या आपण दरात देतो, तसं आपल्याला करायचं. बीएसटी आता आपण पाहतोय, बीएसटी रांगा वाढत चालत. आता पण येताना पाहत होतो सिटी फ्लो सगळीकडे प्रायव्हेट बस लागल्यात, सगळं काही चालू. पण जी आपली हक्काची बीएसटी आहे, परवडणारी बीएसटी आहे, ती देखील यांनी बंद पाडून ठेवलेली आहे. आपल्या काळात जे दर होते, आपल्याकडे जे रूट होते, रांगा कमी लागायच्या, ह्या सगळ्या रांगा आता वाढत चालल्या, दर पण वाढलेले आहेत. ते कमी करून आपल्याला 10,000 इलेक्ट्रिक बस, भाडं परत 5 रुपयावर आणायचंय. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी परवा जे मतदान होणार आहे हे मशालीला होणं गरजेचं आहे. एक जे काही मला सगळीकडे चित्र दिसत आहे ते हेच आहे की आपले कार्यकर्ते असतील, मनसेचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, मनापासून एकत्र एकामेकांचे काम करत आहेत. संपूर्ण मुंबईत मनापासून काम करत आहेत. आपल्याकडे असे अनेक लोक आहेत जे इच्छुक पण होते, माझ्या अवतीभोवती पण आहेत, तिथे सगळे या ना पुढे या ना. आणि यांचं पण कौतुक केलं पाहिजे, खरोखर मनापासून कौतुक केलं पाहिजे, कारण आत्ताच्या काळात अशी लोक कमी असतात. म्हणजे कधी कधी आम्हाला उमेदवारांपेक्षा महत्वाचे तर हे वाटायला लागतात. अर्थात उमेदवार नगरसेवक म्हणून जातील, पण ह्यांना माहिती आहे आज ही लढाई किती महत्वाची आहे, किती महत्वाची आहे. अनेक नाव आहेत अशी मुंबईमध्ये, आणि जिथे युतीत गेले तिथे पण अशी नाव आहेत, आणि दोन्ही बाजूनी असतात नाव किंवा तिन्ही पक्षांकडून असतात अशी नाव. पण ही निवडणूक आपण लढत आहोत आपल्या मुंबईच्या हक्कासाठी लढत आहोत. काल आपण उद्धव साहेबांचं भाषण ऐकलं असेल, मुंबईला भाजप कसं लुटत आहे, काय काय करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्याच आधी जर आपण पाहिलं असेल तर राजसाहेबांनी जे प्रेझेंटेशन दिलं, 10 वर्षामध्ये आपण भाजपच्या जे काही भाजप आपल्या डोक्यावर बसले, मग केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, 12 वर्षामध्ये 10 वर्ष भाजपचीच राज्य सरकार आहे. सगळीकडे सगळ्याचा बट्ट्याबोळ करून ठेवले. गुन्हेगारी वाढलेली आहे, त्याचं काही उत्तर मिळत नाही. रस्त्याचे आपण पाहतोय घोटाळे मागे निघतात. इंडियन एक्सप्रेस सारख्या पेपरनी 99% फंड गेला कुठे हा प्रश्न विचारलेला आहे. दररोज कुठचा तरी घोटाळा निघतो.
आणि आपल्याला एका बाजूला आपले आपले वादांमध्ये ठेवलेले, वाद नसतील तर कामांमध्ये ठेवले. वाद कुठचे? तर हिंदू मुस्लिम वाद आहे. हिंदू मुस्लिम नसेल तर ख्रिश्चनांसोबत काहीतरी वाद निर्माण करतात, तिथे नसेल तर मग तुम्ही समाजामध्ये भांडा, जातीमध्ये भांडा, इमारतींमध्ये भांडा, भांडत राहा. म्हणजे तुम्ही आम्ही जे काही करतो हे दिसत नाही असं भाजपला वाटतं. तसंच जर पाहिलं तर तुम्ही वादात नसाल तर मग काय, तर जीएसटी भरायला जा, आज रिटर्न भरायला जा, आज ऍडव्हान्स टॅक्स भरायला जा, कोणाला नोटीस पाठवा, नाही आता दुकानदारांना नोटीस पाठवा. हे सगळं आपण ह्या ह्याच्यात व्यस्त आहोत. आणि हे जरी नसलं मग तिसरं काय, नाही आता तुम्ही ढोल ताशे तर 12 पर्यंत वाजवा, रात्री 4 पर्यंत वाजवा, तुम्ही सगळं काही करा, पण अदानी जे काही करतायत ते पाहू नका. आपण ह्या सगळ्या विरंगुळ्यात व्यस्त असताना गेल्या 10 वर्षात भाजपनी त्यांच्या मालकाला म्हणजे अदानीला कुठून कुठे नेलंय हे पहा. जमिनीच्या मागे जमिनी, बिल्डिंगच्या मागे बिल्डिंग, चाळींच्या मागे चाळी, स्लम सोसायट्या. आणि मला परवाकडे बँड्रामधून कोणीतरी आलेलं की त्यांच्या इमारतीला C1 कॅटेगरीची नोटीस आली, डिलॅपिडेटेड. ते म्हणतात हो आम्ही या बिल्डिंग मध्ये राहतो, ना लिकेज आहे ना काय ना काय. नाही, तुमची डिलॅपिडेटेड आहे, महापालिकेचा वापर केला, तुमची डॅमेज स्ट्रक्चर आहे. मग पुढे काय, तिसऱ्या दिवशी अदानी समूहामधून कोणतरी आलं, आता ही बिल्डिंग आम्हाला द्या, आम्ही याचा पुनर्विकास करू. हे होत चाललं. हे बघत नाहीत मग की आपण मराठी आहोत की दुसरं कोणी आहोत, हे बघत नाहीत तुम्ही हिंदू आहोत की दुसरं कोणी आहोत, हे बघत नाहीत तुम्ही कुठच्या समाजातले, जातीतले आहेत, ख्रिश्चन आहात, हिंदू आहात, मुस्लिम आहात, सिख आहात, बुद्धिस्ट आहात, काय आहात. ह्यांना फक्त आणि फक्त पाहिजे ह्या जमिनी पाहिजेत. आपल्याला जर दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे ना, तो ह्या जमिनीसाठी चालू आहे, ह्या मुंबईसाठी चालू आहे. मुंबईमध्येच त्यांनी काय काय घेतलं, गेल्या 3 वर्षामध्ये, गेल्या 4 वर्षामध्ये आपलं सरकार पडल्या त्यांच्या हातात पहिलं आलं तर धारावी आलं. ऑक्टोबर 2022 मध्ये पडलं आपलं सरकार, जुलैच्या 2022 मध्ये. आणि हे सगळं करत असताना निर्णय आता तुमच्या हातात आहे की तुम्ही कोणाला मतदान करणार. जसं काल दोघांनी सांगितलं, उद्धव साहेबांनी सांगितलं, राज साहेबांनी सांगितलं की त्यांचे काही 20 वर्षापूर्वीचे समज गैरसमज असतील, ते राजकीय 2 पक्ष वेगळे, हे समज गैरसमज दूर करून एकत्र आलो असू आपण, तर मला वाटतं कमीत कमी आपण मुंबईकर म्हणून या एका दिवसासाठी एकवटलं पाहिजे, आपल्या मुंबईसाठी एकत्र आलं पाहिजे. इथून पुढे निघताना माझी अशी आशा आणि खात्री तर आहेच की तुम्ही निर्णय हा घेतला असेल की जिथे मशाल तिथे मशाल, जिथे इंजिन तिथे इंजिन, जिथे तुतारी वाजवणारा माणूस तिथे तुतारी वाजवणारा. सरोजी, काय सांगाल, आज विभागामध्ये आदित्यजींनी भेट दिलेली आहे, कानमंत्र दिलेला आहे, काय सांगाल? आज आदित्यजी ठाकरे साहेब यांनी आज म्हात्रेवाडीत पहिल्यांदाच येऊन आज सर्व नागरिकांना असो, आमच्या कार्यकर्त्यांना असो व पदाधिकाऱ्यांना असो, आज सगळ्यांना संबोधन केलेलं आहे. आज गेल्या कालच्या शिवतीर्थाच्या भाषणानंतर प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक मराठी व्यक्तीला आज एक वेगळी ऊर्जा या त्यांनी आणली आणि त्या ऊर्जेमध्ये भर टाकण्यासाठी आज जे आदित्य साहेब आलेत आणि आम्हाला सगळ्यांना एक चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. वारंवार भाजपकडून टीका करण्यात येत आहे की सहानुभूतीच्या नावाने मत घ्यायला तर बंद करा, हे इथून घुसळकर परिवर्तन नाव संपून जाईल, हे शेवटची निवडणूक आहे असं देखील सांगण्यात येतं. काय गेले कित्येक वर्ष इकडचे स्थानिक जे विरोधक आहेत हे जाम प्रयत्न करत आहेत हे नाव संपून टाकण्याचा. पण आज मी तुम्हाला हे नक्की सांगतो की घरोघरी जेव्हा मी प्रचार करतोय, मला लोकांना कामं सांगायची गरजच नाही. त्यांना इतकं फक्त सांगितलं, मी सौरभ घोसाळकर, ते स्वतःहून सांगतायत तुम्ही अभिषेक घोसाळकरांचे भाऊ आहात, तुम्ही विनोद घोसाळकर, आम्ही चांगले होतो. आणि त्यांनी कामं ते दाखवत आहेत स्वतःहून. हे रस्त्याचं कोणाचं काम केलंय, कोणाचं घराचं काम केलेलं आहे, कोणाचं ऍडमिशनचं काम केलंय, तर कोणाचं हॉस्पिटलचं काम केलं, तर लोकांचाच प्रतिसाद तसा मिळत आहे. पण अभिषेकने केलेलं काम आहे तर सौरभचं काय काम आहे, ते विकासाच्या बद्दल का बोलत नाही? भावाने केलेल्या कामाच्या बद्दल का? आम्ही आमच्या पक्षाचं केलेलं काम हे नक्की मोजवतो की आम्ही ज्या पक्षा म्हणून आज कार्यकर्ता म्हणून आम्ही जे केलेली कामं आहेत ती आम्ही मोजतोय. आमच्या कुटुंबाने त्याच्यामध्ये एक मोठा योगदान आहे दहिसरसाठी. आणि नक्कीच प्रत्येक जण आज इथल्या उमेदवाराकडे पण इकडचं कुठलं काम माहिती नाही. आज जर ते काम माहिती असतं तर आज ही जी शिवसेनेची सीट होती त्यांनी सोडून भाजपला कधी दिली नसती. आज त्यांनी केलेलं काम हे त्यांना दाखवता येत नाहीये, म्हणून त्यामुळे त्यांना ही सीट विकावी लागली असा त्यांच्यावरती आरोप होतो. कालच्या भाषणानंतर आज मराठी माणसांमध्ये उत्साह दिसून येत आहे, त्याबद्दल काय? मराठी माणूस हा नक्कीच एकत्र आलेला आहे आणि आज त्याची अस्मिता ही परत जागरूक झालेली आहे येणाऱ्या या उपरांच्यामुळे. आणि नक्कीच मराठी माणूस ह्या मुंबईवरती असो या पूर्ण महाराष्ट्रावरती असो, शिवसेना आणि मनसे युतीचा जो भगवा आहे तो डौलानी फडकणार आहे. रवींद्र वायकर यांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेवर दंडाही आमचा आणि झेंडाही आमचा. येणारी 16 तारीख सर्वांना दाखवून देईल ते काय आहे.
उद्या 15 तारीख आहे प्रचाराचा लास्ट दिवस आहे तो उद्याच्या शेवटच्या दिवशी जसं आदित्य साहेबांनी आम्हाला सांगितलं की घरोघरी पोचणं, लोकांपर्यंत पोचणं आणि आम्ही केलेली कामं हे त्यांच्यापर्यंत पोचणं हे गरजेचं आहे. तर तेच कानमंत्र घेऊन, तेच मार्गदर्शन घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोचतो. ये थी आज की मुख्य खबर तेज भारत नेटवर्क के साथ। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। धन्यवाद।